धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकवाच विलोकितुषां कृष्णां कृष्ण कृष्ण विशुद्ध मनबिच्छन सर्पम तमुदवासयत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. या ठिकाणी कालिया नागावर भगवंतांनी जी कृपा केली त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. हे कारण फार महत्त्वाचं आहे, आजच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय विलोक्य दूषिताम कृष्णाम कृष्ण कृष्णा हिना विभू तस्या विशुद्ध मन विच्छन. माझ्या दृष्टिकोनातून हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत की दूषित झालेली जी यमुना आहे तिला शुद्धी तिची करण्याचा प्रयत्न भगवंतांनी केला. अर्थात दूषित झालेल्या नदीला, विदूषित झालेल्या नदीला गंगा शुद्धीकरणाचा जो प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे, यमुना शुद्धीकरणाचा जो प्रकल्प त्यावेळेला कृष्णाने हाती घेतलेला होता की यमुना दूषित झालेली होती. पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला या नदीमधलं जे दूषितता आहे ती नष्ट केली पाहिजे. या कथेकडे आपण केवळ नागाला हकललं एवढं या दृष्टीने बघू नये, तर पर्यावरणाचं रक्षण भगवंतांनी कसं केलं या दृष्टीने बघावं. मला वाटतं भागवतातल्या या कथांकडे आपल्याला नव्या दृष्टीने पाहता येईल. म्हणून विलोक्य दूषिताम कृष्णाम, जेव्हा श्रीकृष्णाने ही दूषित झालेली नदी अर्थात पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, नदी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, नदी म्हणजे प्राण आहे. या नदीमधून विषारी नदीमधून त्या ठिकाणच्या झाडांना त्याचप्रमाणे फुलांना होत होता. त्यांनी वर्णन केलंय की सर्वत्र या दूषित पाण्यामुळं एक प्रकारची वातावरणाची दूषितता निर्माण झाली होती आणि भगवंताने तो विचार केला की आता आपण ही यमुना शुद्ध केली पाहिजे. यमुना शुद्धीकरणाचा प्रकल्प भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी हाती घेतला होता आणि एक हाती घेतला असंही म्हटलं पाहिजे. याला कोणत्याही प्रकारचं अनुदान त्यांनी घेतलं नाही, कोणत्याही प्रकारची योजना केली नाही. केवळ आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर जगाच्या रक्षणासाठी, गोकुळाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी या ठिकाणी तिथला नाग, तिथलं विष, हे जा विषाग्र असलेला जो नागराज आहे त्याला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तस्या विशुद्ध मन विच्छन असा शब्द आहे. दूषिताम कृष्णाम, कृष्णा दूषित झालेली होती म्हणून कृष्णाने तिला शुद्ध करण्यासाठी, विषापासून मुक्त करण्यासाठी, तस्या विशुद्ध मन विच्छन, त्या तिला विशुद्ध करण्यासाठी शुद्ध अशा स्वरूपाचं पाणी लोकांना मिळावं. म्हणजे त्या काळात भगवंताची भूमिका अशी होती की लोकांना शुद्ध हवा मिळाली पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, शुद्ध वन झालं पाहिजे, फळं चांगले राहिले पाहिजेत, त्याचप्रमाणे झाडं शुद्ध असली पाहिजेत. या दृष्टीने ही पर्यावरणाच्या शुद्धीकरणाची मोहीम त्यांनी एक हाती घेतलेली आहे. या दृष्टीने मला वाटतं या कथेकडे बघावं. आणि म्हणून कालिंद्या काल धृत क्वचित विषाग्निना, याप्रमाणे भगवंतांनी एके दिवशी खेळत खेळत, क्रीडा करत करत, केवळ लीला करत करत एक चेंडू भगवंताचा आपल्या सर्व मुलांच्या सोबत खेळत असताना त्या यमुनेत गेला. यमुनेत गेल्याबरोबर कृष्णाने विचार केला की अरे यमुनेत हा चेंडू गेलाय, ही केवळ निमित्त आहे. निमित्त सापडलं बरोबर की भगवंत त्या तिथल्या कदंबाच्या झाडावर चढले आणि कदंबाच्या झाडावर चढून भगवंतांनी हाबूक ठोकला. त्याप्रमाणे आपलं स्वतःचं जो पितांबर आहे तो व्यवस्थित तयार केला, बांधला आणि कंबर पक्की बांधली आणि ताबडतोब तिथून उडी मारली ती नदीमध्ये. त्याप्रमाणे दुष्टाम नदीम खल संयमनता अवतार, भगवंताने हा विचार केला की मी खलाच्या आणि दुष्टाच्या संयमनासाठी अवतार धारण केलेला आहे. प्रत्येक वेळेला आपण का आलो, आपण जन्माला का आलो याची पूर्ण जाणीव कृष्णाला होती
आणि आपल्याला ती नसते. एवढाच जीव आणि शिवात फरक आहे. शिवाला जाणीव असते, जीवाला ती नसते. म्हणून या ठिकाणी कृष्णाला पक्क माहीत होतं की मी खलांच्या या ठिकाणी संयमनासाठी अवतार धारण केलेला आहे. खल संयमनावतार हा कृष्ण कदंब मधिरुह्य ततोंगी तुंग उत्तुंग अशा प्रकारच्या उंच असणाऱ्या कदंबाच्या झाडावर चढले आणि तिथून उडी मारल्याबरोबर तो नाग धावत धावत फूं 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 करत धावत आला आणि कृष्णाला पाहिल्याबरोबर त्यांनी पाहिलं, अरे हे छोटासा पोरगा हा आपल्यावर आपल्या या यमुनेवर आक्रमण करून आला. म्हणून तो फूं 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 धावत करत त्याच्या अंगावरती आला. सर्व आबाल वृद्ध त्या ठिकाणी जमा झाले. लहान लहान बालक ओरडू लागले, अरे कृष्णा 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 कृष्णा. कृष्ण तोपर्यंत पाण्यात गेला सुद्धा. पाण्यात बुडाला असं वाटलं. लोकांना वाटलं की अरे कृष्ण पाण्यात बुडाला, आता काही खरं नाही. तो सर्प धावत आला. आता सर्पाच्या बेटोळे कृष्णाच्या अंगावर बसू लागले. आता कृष्ण ठार झाला. म्हणून सगळे ओरडू लागले आणि सर्व वर्जामध्ये सर्व गोकुळामध्ये त्या ठिकाणच्या या संपूर्ण वनामध्ये कृष्णाबद्दलचा हाहाकार सुरू झाला. सगळे कृष्णा 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 म्हणू लागले आणि गोपी नंद यशोदा रोहिणी सगळे धावत धावत आले आणि असं वाटलं की आता कृष्ण ठार झाला. कृष्ण ननेतिर्पितदृशो मृतक प्रतीका. कारण सर्पाने जे वेटोळे घातले की आता कृष्ण दिसेना असा झाला. अहो सर्प बलदंड होता, ताकदवान होता आणि कृष्ण बारीकसा. कृष्ण दिसेना, फक्त काळा कभिन्न सर्प दिसू लागला. कृष्णाने ताबडतोब आपलं रूप एकदम लहान केलं आणि लहान केल्याबरोबर तिथून उडी मारली आणि एकदम आपलं जे स्वतःचं रूप आहे संपूर्ण शक्ती प्रगट केली आणि त्याच्या डोक्यावरती पाय दिले. त्याप्रमाणे स्थित्वा मुहूर्त मुदतिष्ठ तुरंग बंधात आणि ताबडतोब तन्मूर्ध रत्न निकर स्पर्शाती ताम्र त्याच्या डोक्यावर नाचू लागला. थय 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 नाचू लागला. त्याची शेपटी हातामध्ये घेतली आणि त्याच्या मस्तकावर आपलं ब्रह्मांडाचं ओझं टाकलं आणि पादांबुजो खिल कला दिगुलूर ननर्त त्या ठिकाणी नृत्य सुरू केलं. त्या एक 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 त्याचे मणके ढिले करायला सुरुवात केली. त्याचं डोकं, त्याचप्रमाणे त्याची मान ही ब्रह्मांडाच्या ओझ्यानी तो निस्सन अत्यंत निष्प्राण झाला. त्याचे गात्र न गात्र ढिले झाले आणि तो विचार करू लागला की अरे कोण आहे हा इतका छोटा दिसणारा मुलगा आणि त्याचं ओझं तर मला सहन होईना. आकाशामध्ये देव जमले, देवानी भगवंताची स्तुती गायली. त्याचप्रमाणे मृदंग पणव गाऊ लागले. यद छिरोन नमतेंग शतैकर शीर्ष्ण. भगवंताने विचार केला, अरे तू एवढा गर्विष्ठ झालास की तुझं मस्तक कुठे नमत नाही, तुला ईश्वरही कळत नाही आणि तुला समाजही कळत नाही. तेव्हा तुला आत्ताच्या आत्ता मी तुझ्या मस्तकावर पाय देऊन तुला गर्वाचं मस्तक तुझं खाली करतो. म्हणजे हे गर्वाचं मस्तक, गर्वोन्नत असलेलं मस्तक हे ताबडतोब खाली करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यद यद छिरोन नमतेंग छतैकर शीर्ष्ण तन तन ममर्द खरदंड धरो नृपातैही. आणि याप्रमाणे त्याच्या संपूर्ण डोक्यावर मानेवर थय 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 नाचू लागले. रक्त मुखैरुर वमन. आणि मग मात्र हा क्लिन्न गात्र झाला. त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. रक्त मुखैरुर वमन नृप भग्न गात्र. सगळे गात्र न गात्र ढिले झाले, मणके ढिले झाले आणि तोंडामधून रक्त येऊ लागलं. आणि हे पाहिल्याबरोबर त्याच्या बायका ज्या होत्या त्या धावत धावत आल्या. त्यांनी ओळखलं की अरे हा कोणी सामान्य नाहीये, हा प्रत्यक्ष ईश्वर आहे. आणि म्हणून आता त्या ताबडतोब आल्याबरोबर त्या बायकांनी भगवंताला नमस्कार केला, हात जोडले. देवा देवा मला क्षमा करा, या नागाला क्षमा करा. तास्तम सुभिर्मग्न मनसोत पुरस्कृतार्भाः कायम निधाय भूमिभूतिभूतिं प्रणयमुः. हात जोडले, नमस्कार केला. हे देवा यांना क्षमा करा. आणि मग नागपत्नी म्हणतात, सर्वात पहिल्यांदा काय म्हणावं लागतं की तुम्ही जे केलं ते बरोबर आहे. देव कधी चुकत नाही, देव कधी व्यर्थ वागत नाही, ज्या ठिकाणी अस्थानी कधी वागत नाही. देवा तुम्ही जे केलं ते बरोबर आहे. न्यायो ही दंड कृतकली विशेष. देवा त्यांनी पाप केलं, त्यांनी तुमचा गुन्हा केला, तुमच्यावर आक्रमण केलं, तेव्हा तुम्ही जी त्याला शिक्षा दिली ती बरोबरच आहे. न्यायो ही दंड आहे, तुम्ही दिलेला दंड बरोबर आहे. आणि तुमचा अवतारच कशासाठी? खल निग्रह आहे, खलाच्या निग्रहासाठी तुमचा अवतार आहे. तेव्हा देवा तुम्हाला नमस्कार असो, तुम्ही केलेली कृती बरोबरच आहे. ज्याप्रमाणे यद दंड शोकत्व मनुष्य देहिना क्रोधोपी तेनुग्रह एव संमत. देवा या
माझ्या पतिराजांनी तुमच्यावर आक्रमण केलं, धावत आला, तुम्हाला चावण्याचा प्रयत्न केला, पकडण्याचा प्रयत्न केला, आणि देवा त्याबद्दल आम्ही तुमचं क्षमा मागतो. अपराध सकृत भर्त्रा सोडव्या स्वप्राकृता. तो प्राकृत आहे, तो सामान्य आहे, त्याला कळलं नाही, त्याला ब्रह्मस्वरूप कळलं नाही, तुमचं ईश्वर स्वरूप त्याला कळलं नाही, म्हणून क्षंतुमरसी शांतात्मन मूढस्य त्वामजानतः. तेव्हा त्याचा जो गुन्हा आहे त्याची क्षमा करा. आणि आता अनुगृहिणीश्व भगवन परिणाम पन्नगाहा. आता जर तुम्ही आणखी याच्यावरती नाचलात तर याचं प्राणोत्क्रमण होईल. देवा आम्हाला वैधव्य प्राप्त होईल. देवा आम्हाला चुडेदान द्या, आम्हाला आमचा पती परत द्या. म्हणून हात जोडले, नमस्कार केला, रडू लागल्या. स्त्रीणाम न साधू शोच्याम पती प्राणप्रदिव्यताम. अहो, आमचा पती म्हणजे आमचा प्राण आहे, आमचा प्राण आम्हाला परत द्या, आमचा पती आम्हाला परत द्या, आम्हाला चुडेदान द्या, सौभाग्यदान द्या. असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे. हे पा, आता तो तर मूर्छित झाला होता आणि मूर्छित होऊन बाजूला पडला. यावेळेला कृष्णाने सांगितलं, हे नागा, या कालियाला सांगितलं, हे कालिया, आता तू इथं थांबायचं नाही, तू इथून निघून जायचं, रमणक नावाच्या क्षेत्राच्या ठिकाणी जायचं. तो म्हणला, महाराज अहो, मला गरुडाची भीती आहे. का गरुडाची भीती आहे? कारण गरुड मला खाईल. श्रीकृष्णाने सांगितलं, हे पहा, तू काही काळजी करू नकोस. त्यांनी हात जोडले, त्यांनी नमस्कार केला, म्हणले, महाराज आम्ही तर खलस स्वभावाचेच आहोत, आम्ही तर दुष्ट स्वभावाचेच आहोत. तीव्र मन्यवाहा, राग तर आमच्या नाकावर ठरलेलाच आहे, आणि हा राग हा आमचा म्हणजे तुम्हीच दिलेला आहे. देवा माझं काय चुकलं सांगा बरं. स्वभाव दुस्तेजोनाथ लोकानाम यदसद्ग्रहा. हा दुस्तेज स्वभाव, हा जो स्वभाव आहे तो तुम्हीच दिलेला आहे, निसर्गानेच दिलेला आहे, म्हणजे तुम्हीच आम्हाला प्रदान केलेला आहे. आम्हाला जर राग नसता तर आमचं रक्षण कसं झालं असतं देवा? ते देव म्हणाले, हो बरोबर आहे, तुम्ही जे केलं ते बरोबर आहे. राग हा तुमचा स्वभावच आहे आणि तो मीच दिलेला आहे तुम्हाला. तेव्हा कथम त्याच्या समत्वन मायाम दुस्तेजा मोहिता स्वयं. तेव्हा तुमच्या या मायेपासून आम्ही कसे वाचणार? तुमच्या मायेने आम्ही मोहित झालेलो आहोत. भगवंतांनी सांगितलं, आता तुम्ही एक काम करा, रमणक द्वीपामध्ये जा, इथे थांबू नका, कारण इथे लहान लहान पोरं खेळतात. इथे सगळं गोकुळ आणि सगळं ब्रज, सगळं वृंदावन हे दूषित झालेलं आहे तुझ्या या विषाच्या वायूमुळे. तेव्हा आता तू इथून निघून जा. याप्रमाणे त्यांनी सांगितल्यानंतर ते म्हणाले, हो महाराज, मी जर तिथे गेलं तर गरुड मला खाईल. याच वेळेला लगेच राजाने प्रश्न विचारला, का हो? म्हणले, गरुड खाईल असं का म्हणाले? नागालयम रमणकम. या भगवंतांनी त्यांना रमणक क्षेत्रावर जायला सांगितलं. त्यावेळेला याला गरुडाची भीती का वाटली? तेव्हा शुकाचार्य म्हणतात, अरे त्याचं असं झालं की गरुड हा या ठिकाणी विनीता आणि कद्रू ह्या दोघी बहिणी आणि असताना सुद्धा ह्या सख्या जावा हाही झाल्या, आणि ह्या दोघी परस्परांशी विरोध करू लागल्या. आणि विनीता आणि कद्रू यांच्यामधलं वैर ठरलेलं होतं. ह्या एकाच पतीच्या दोन बायका असल्यामुळं यांच्यामध्ये सौती मत्सर सुरू झाला. या सौती मत्सर यांच्यामध्ये सुरू झाला. याप्रमाणे विनीता आणि कद्रू यांच्यामध्ये, यांच्या मुलांच्यामध्ये हा सौती मत्सर सुरू झाला. ह्या सौती जावा नव्हे, सौती. तेव्हा त्या सौती असल्यामुळं यांच्यामध्ये सौती मत्सर सुरू झाला आणि मुलांच्यामध्ये हा सौती मत्सर सुरू झाला. याप्रमाणे गरुड मिळेल तर सर्पाला खाऊ लागला. त्यावेळेला ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की हे पहा गरुडा, तू मिळेल त्या सर्पाला खाऊ नकोस. मग सगळ्या सर्पांनी मिळून असं ठरवलं की आम्ही दर महिन्याला तुला आमचा बळी देत जाऊ. तू आमचा स्वतःहून आम्ही बळी देत जाऊ, परंतु आम्हाला कोणालाही खात जाऊ नको. गरुड म्हणाला, ठीक आहे, वानस्पतिक बळी किंवा दर महिन्याचा बळी याप्रमाणे ठरला. हप्ता नाही का, हप्ते ठरलेले असतात त्याप्रमाणे हा हप्ता ठरला. गरुडाला हप्ता द्यायचा ठरला दर महिन्याला, आणि याप्रमाणे दर महिन्याला हप्ता सुरू झाला, बळी सुरू झाला. एके दिवशी हा म्हणाला की का हो, या कालिया म्हणाला की का बरं गरुडाला कशाला द्यायचं? मी तुमचं रक्षण करतो, गरुडाला काही द्यायची गरज नाही. असं म्हणून त्यांनी सगळी सर्पांच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःवर स्वीकारली. कद्रूचा पोरगा होता हा कालिया, त्यांनी स्वतःवर स्वीकारली. पण झालं असं की गरुडाचं आणि याचं घनघोर युद्ध झालं. त्यामध्ये हा मोठा प्रचंड प्रमाणात जखमी झाला आणि तिथून जो तो पळाला तो यमुनेमध्ये आला. तर यमुनेमध्ये घटना अशी घडलेली होती की यमुनेमध्ये गरुड येऊ शकत नव्हता, कारण सौभरी नावाचे ऋषी एकदा यमुनेमध्ये
स्नान संध्या पूजा अर्चा करत बसलेले असताना त्यावेळेला हा गरुड तिथे मासे खात होता. तेव्हा सौभरी ऋषी त्याला म्हणाले, अरे गरुडा, मासे खाऊ नकोस, माझं जप जाप्य त्यामध्ये विघ्न येते. असं म्हणून सुद्धा त्यांनी ऐकलंच नाही. एकदा दोनदा तीनदा झालं, शेवटी सौभरीने त्याला शाप दिला, अरे गरुडा, तू जर इथं येशील तर ताबडतोब मृत्यू पावशील. असं म्हणल्यावर गरुड निघून गेला आणि म्हणून तो यमुनेत येत नव्हता. हे याला माहीत होतं की अरे आपल्या शत्रूच्या ज्या मख्या आहेत त्या माहीत पाहिजेत, शत्रूचे जे वीक पॉईंट आहेत ते माहीत पाहिजेत, जे न्यून गोष्टी त्या माहीत पाहिजेत, म्हणजे वेळेवर आपल्याला आक्रमण करता येतं किंवा निदान स्वसंरक्षण तरी करता येतं. ज्याप्रमाणे या गरुडाचा हा वीक पॉईंट, गरुडाचा हा न्यून भाग त्याला माहीत होता. म्हणून हा त्या ठिकाणी कालिया यमुनेमध्ये आला आणि निवांत राहू लागला. आता इथं गरुड येणार नाही. तेव्हा कृष्णाने सांगितलं, नाही, आता तुला गरुड काही त्रास देणार नाही. माझे चिन्ह जेव्हा तुझ्या डोक्यावर तो पाहिल तेव्हा त्याला काही वाटणार नाही, तो तुला त्रास देणार नाही. म्हणून माझे पदचिन्ह तुझ्या डोक्यावर उमटलेले आहेत, ते पाहून गरुड तुला त्रास देणार नाही म्हणून सांगितलं. आणि तिथून त्या नागाला अर्थात कालियाला तिथून हाकललं. याप्रमाणे भगवंतांनी विषमुक्त केली, ही यमुना विषमुक्त केली. दूषित झालेली किंवा अत्यंत खराब झालेली यमुना, तिच्यामध्ये अनेक प्रकारचे विष मिसळलेले होते. ही अशी यमुना, त्या ठिकाणी यमुना शुद्धीकरण भगवंतांनी केलं. असो, यानंतर त्या दिवशीच एक प्रचंड आग लागली. ही आग भगवंतांनी स्वतः गिळली. 12 गाव अग्नी गिळला. कारण असं म्हणतात की सीता जेव्हा रामावतारामध्ये रामाने सीता ही अग्नीजवळ ठेवली होती म्हणे, आणि अग्नीने तिचं रक्षण केलं. आणि जेव्हा या ठिकाणी सीता शुद्धीकरणाचा प्रकार आपण पाहतो, त्यातून अग्नीने ती पुन्हा परत दिली असं म्हणतात. म्हणून अग्नीवर भगवंताने आज कृपा केली आणि त्याला आपल्या पोटामध्ये स्थान दिलं. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, या भगवंतानी अलौकिक अशा प्रकारचे कृत्य केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस त्या ठिकाणी मारले. प्रलंब मारला, त्याचप्रमाणे भगवंतानी त्या बकासूर तर आधीच मारलेला होता, धेनुकासूर मारला होता, प्रलंबासूर बलराम दादाने मारला. याप्रमाणे सगळ्या गोपांना दावानलापासून भगवंतांनी एकदा दुसऱ्यांदाही पुन्हा वाचवलं. यावेळेला भगवंतांनी सांगितलं, डोळे झाका, आणि सगळ्यांनी डोळे झाकले. या टीकाकारांनी असं लिहिलंय की भगवंतांनी विषापासून या गोकुळाचं रक्षण केलं. कारण नागापासून रक्षण केलं म्हणजे विषापासून रक्षण केलं, अर्थात विषाग्नीपासून रक्षण केलं. 3 प्रकारच्या अग्नीपासून भगवंतांनी रक्षण केलेलं आहे. विषाग्नीपासून रक्षण, मुंजाग्नीपासून रक्षण आणि दावाग्नीपासून रक्षण. तेव्हा हे 3 विषाग्नी, मुंजाग्नी आणि दावाग्नी या त्रिविध तापातून भगवंतांनी या गोकुलवासियांचं रक्षण केलेलं आहे. याप्रमाणे वर्षा ऋतूचं आणि शरद ऋतूचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या आता गोकुळामध्ये इतकं स्वतःचं ठाण पक्क मांडलेलं होतं आणि सर्वजण भगवंताशी इतके एकरूप झालेले होते की भगवंताशिवाय दुसरा विषय त्यांना माहीत नव्हता. केवळ कृष्णरूप सर्वजण झालेले होते. अहो, कृष्णाचा वेध किती लागलेला होता. आपण जर असा विचार केला तर सगळ्या गोकुळामध्ये फक्त अध्यात्मच होतं असं दिसेल. सगळं गोकुळ अध्यात्मामध्ये रंगलेलं होतं आणि अध्यात्मासाठी कुठेही बाहेर वनामध्ये उपवनामध्ये जाण्याची गरज नव्हती किंवा गिरीकंदरामध्ये जाण्याची गरज नव्हती, तपश्चर्या करण्याची गरज नव्हती. सगळं अध्यात्म गोकुळामध्ये खेळत होतं. या ठिकाणी वर्णन असं केलंय की उन्मन स्थिती आपण म्हणतो. ही उन्मन स्थिती कशी प्राप्त झाली होती ते म्हणतात, इंद्र नीळ काळे पिऊनिया डोळे भोगती सोहळे उन्मनीचे. उन्मनी स्थिती जी आहे ती उन्मनी स्थिती, मनरहित अवस्था भगवंताच्या डोळ्याकडे पाहिल्यानंतर यांना प्राप्त होती. त्याप्रमाणे लोचने, भगवंताची लोचनं, भगवंताचे डोळे ही विश्रांतीचं स्थान होतं. त्याप्रमाणे इंद्र नीळ काळे पिऊनिया डोळे, भगवंताचं स्वरूप जे काळ्या निळ्या रंगाचं आहे ते पाहून उन्मनी अवस्था प्राप्त होत होती. त्याचप्रमाणे कृष्णाचे किंकिणी ऐकता श्रवणी नाद ब्रह्ममनी कोंदाटले. अहो, नाद ब्रह्म कशाला म्हणतात? नाद ब्रह्म मूर्तले गंगापय असळले पतिव्रते आले वृद्धाप्य का. अहो, हा नाद ब्रह्माचा आनंद हा एखाद्याला मिळू शकतो, परंतु योग्यांना मिळू शकतो, परंतु हा आनंद सर्व गोपींना मिळत होता का? तर कृष्णाच्या किंकिणी ऐकताना नाद ब्रह्मामध्ये त्या तल्लीन होत होत्या. त्यांची किंकिणी, त्यांचे पैंजणं आणि हातातल्या वाक्या ह्या वाजत होत्या की नाद ब्रह्माचा अनुभव त्यांना येत होता. त्याचप्रमाणे
देहस्मृती त्यांची केवळ कृष्णाच्या वाळ्या आणि वाक्य ऐकून मावळत होती. कृष्णाच्या रूपे रंगले लोचन तेने देहभान हरपले. सगळं देहभान हरपलं होतं. अहो एवढंच कशाला, कृष्णाचे गायन ऐकून या मन अनाहत उन्मन होऊन ठेले. मन उन्मन कधी होतं, जेव्हा मनाची स्थिती उत्कट होते तेव्हा. कृष्णाचं गायन ऐकून, कृष्णाची बासरी ऐकून मन उन्मन होत होतं आणि सहज पूर्ण स्थिती बाणली आहे. पूर्ण स्थिती प्राप्त झालेली होती. या ठिकाणी सगळ्या योगी, त्याचप्रमाणे मोठमोठे तपस्वी यांना जी अवस्था प्राप्त व्हावी ती अवस्था भगवंताच्या नुसत्या केवळ सान्निध्याने प्राप्त झालेली आहे. म्हणून ते म्हणतात की भगवंताचे कृष्ण नाचे खेळे वाजताती वाळे, त्या नादे बावळे देह स्मृती. त्याप्रमाणे नाठवेची देह नाठवेची गेह. गेह आणि देह हे सगळं विस्मृत झालं होतं. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचा संकल्प आणि प्रपंच हा विरून गेलेला होता. म्हणून उन्मनी स्थिती काय, पूर्ण स्थिती काय, नाद ब्रह्मत्व काय, देहस्मृती नष्ट होणं काय आणि निषेध शेषो जयताद शेषा. निषेध म्हणजे काय, सगळ्या वस्तूचा निषेध करायचा आणि निषेध केल्यानंतर जे शिल्लक राहील ते तो ईश्वर आहे. यात कशाचा निषेध केला, सगळ्या संसाराचा निषेध केला आणि फक्त कृष्ण 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 एवढाच एक जप चाललेला होता. कृष्ण कृष्णा दूध पाजू, कृष्णा चारू लोणी, अंग्या टोप्या लेणी कृष्णनाथा, घागरिया नुपूर चरणी धणत काळ पैंजणाचा, कृष्णा क्षुद्र घंटा मेकळा किंकिणी, रुक्मा रत्नमणी जडित केले, सुवर्ण नेंगुळ कौशय कटी सूत्र, मेखळे जगत्र देखिले. याप्रमाणे कृष्णाच्यासाठी सगळं केलेलं आहे. लोणी कृष्णासाठी, तूप कृष्णासाठी, दही कृष्णासाठी, अंग्या टोप्या कृष्णासाठी, त्याचप्रमाणे घागरिया वाक्य कृष्णासाठी, पैंजण कृष्णासाठी. हे सगळं कृष्णमय, जन कृष्णमय मन, कृष्णची चिद्घन परब्रह्म. आणि कृष्ण पाहता न हालती पाती, सहज पूर्ण स्थिती बाणलिया. कृष्ण पाहताना डोळ्याच्या पापण्या देखील खाली वर होत नव्हत्या. आपल्या पापण्या खालीवर होतात ते म्हणतात नाही, कृष्ण पाहताना अनमिष नेत्रांनी कृष्ण पाहत होते. निमिष म्हणजे पापण्या खाली वेळ होणे, अनिमिष म्हणजे पापण्या देखील खालीवर होत नव्हत्या. कृष्ण न्याहाळता न हालती पाती, सहज पूर्ण स्थिती बाणलिया. याप्रमाणे कृष्णामध्ये इतक्या तल्लीन झालेल्या होत्या की सगळं गोकुळ हे कृष्णमय झालं. सगळं अध्यात्म गोकुळामध्ये खेळत होतं असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि याप्रमाणे या भगवंताचं वैशिष्ट्य, भगवंत वेणू वाजवत होते. या ठिकाणी वेणुगीत, भगवंताचं वेणुगीतावरचा एक अध्याय आणि त्याचप्रमाणे पुढे युगुलगीत नावाचा एक अध्याय, 35वा अध्याय युगुलगीताचा आहे. वास्तविक वेणुगीत आणि युगुलगीत भागवतकारांनी वेगवेगळे लिहिलेले आहे, परंतु वामन पंडितांनी वेणुगीत आणि युगुलगीत याचं एकात्म स्वरूप करून एक वेणुसुधा नावाचं काव्य लिहिलं. आणि योगायोगाने विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये या पुस्तकाचं मी संपादन केलं, म्हणून मी याचा मुळातून थोडासा अधिक अभ्यास केला. तो अभ्यास थोडासा या ठिकाणी मांडतो. आजच्या या सुंदर सकाळी भगवंताच्या या अलौकिक कृत्याचं आणि त्याच्या वेणू वादनाचं एक सुंदर अशा प्रकारचं गायन आपण करूया. श्रीकृष्ण या ठिकाणी कसे खेळत होते, कसे बोलत होते. इत्थम शरद स्वच्छ जलम, मुद्दाम या ठिकाणी शरद ऋतूचं वर्णन केलेलं आहे. शरद स्वच्छ जलम, आकाश निरभ्र होतं. या ठिकाणी याच्या मागच्या अध्यायामध्ये सगळं रूपकात्मक वर्णन आहे की स्वच्छता कशी होती. आभ्र म्हणजे संशय जेव्हा नष्ट होतो, माणूस जेव्हा निसंशय होतो तेव्हा तो ज्ञानाला पात्र होतो. संशयात्मा विनश्यती, ज्याला संशय तो नष्ट होत असतो. म्हणून अभ्र म्हणजे संशय आणि निरभ्र म्हणजे निसंशय. भगवंताकडे सगळेजण निसंशय पद्धतीने पाहत होते. भगवंताचा साक्षात्कार या ठिकाणी होत होता. आणि सध्या शरद ऋतू चालूच आहे म्हणून याचं विवरण मी करतो. पद्माकर सुगंधिना, सगळीकडे सुंदर अशा प्रकारच्या फुलांचा सुगंध सगळीकडे येत होता. आणि कृष्णाने वेणू वाजवायला सुरुवात केली. ही वेणू म्हणजे प्रत्यक्ष महादेव आहे. मुरली झालेली आहेत आपल्याला माहिती आहे. प्रत्यक्ष महादेव कशामुळं, तर नटराज आहेत ते. भगवान महादेव म्हणजे नटराज आहेत. ते या कलेचे स्वामी आहेत, नटेश्वर आहेत. म्हणून स्वर हा त्यांच्याच ताब्यात आहे. कारण डमरूमधून जो आवाज निघाला, पाणिनीने वर्णन केलेलं आहे ना की डमरूमधून जो आवाज निघाला तेच व्याकरणाचे शब्द झाले. ऐ ऊन रुद्र, ऐ ओम, ऐ औट, हय वरट, जब गड दश, ढब घड दश, हे जे शब्द निघाले, हे जे शब्द प्रगट झाले 14, ते हे सगळे आहेत मूळ व्याकरणाचे शब्द. हे डमरूतून निघालेले आहेत.
आणि म्हणून भगवान महादेव हे शब्दाची निर्मिती करणारे. म्हणून भगवान महादेव, प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी हे अल्पमती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले. तेव्हा हे महेश्वर म्हणजे माहेश्वर सूत्र आहे. तेव्हा या माहेश्वर सूत्राचं हे विवरण आपण जर पाहिलं तर महादेवाला मुरली का केलं हे कळेल, कारण शब्द त्यातून निघतो मुरलीतून. दुसरी गोष्ट अशी आहे की मुरली याला छिद्र आहेत आणि ही जी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की रंध्रान वेणोरधर सुधया, भगवंतानी आपल्या अधरावरती आपल्या ओठावरती ही मुरली धारण केलेली आहे. आणि ही मुरली कशी आहे तर रंध्रान, त्याला छिद्र आहेत, परंतु हे छिद्र भगवंताच्या स्पर्शाने परिपूर्ण झाले. हे छिद्र भगवंतानी आपल्या बोटाने झाकलेत, काही छिद्र उघड केले की काही स्वर निघतात. भगवंताच्या मुळं या छिद्रामध्ये सुद्धा म्हणजे न्यूनता राहिली नाही, छिद्रामध्ये सुद्धा पूर्णता प्राप्त झाली. छिद्र म्हणजे न्यूनता असा शब्द आपण वापरतो ना, की त्याच्यामध्ये काहीतरी छिद्र आहे, छिद्र म्हणजे न्यूनता. पण भगवंताच्या स्पर्शाने ही न्यूनताही पूर्ण झाली. आणि म्हणून हे जे छिद्र आहेत 6 या बासरीवर असलेले त्या 6 स्वरांचे छिद्र आहेत. हे 6 छिद्र म्हणजे आपल्यावरचे 6 शत्रू असं म्हणा तुम्ही. भगवंताचा स्पर्श झाला की त्यातून सुंदर अशा प्रकारची स्वर्गीय गायन प्रगट होतं. म्हणून या ठिकाणी रंध्रान वेणोरधर सुधया असं वर्णन केलेलं आहे. आणि भगवंतानी हे जे वाद्य स्वीकारलं, फार महागडं वाद्य भगवंतानी स्वीकारलं नाही. आजचे पोरं महागडं वाद्य आई बापाच्या मागं लागतात, मला हे आणायचे, मला ते आणायचे. कृष्ण म्हणाले काही नाही, जे आपल्याला उपलब्ध आहे ते घ्यावं. त्याप्रमाणे कृष्णाने अगदी गरीबातल्या गरीब माणसाला जे उपलब्ध होईल असं बासरी हे वाद्य घेतलं, कारण काहीच लागत नाही, बेळू येतो आणि या बेळूमध्ये फक्त हवा भरली की झालं, स्वर निघतो. त्याप्रमाणे अत्यंत गरीबातल्या गरीब माणसाला खर्चिक नसलेलं हे वाद्य भगवंतांनी स्वीकारलं. आणि म्हणून या स्वरामध्ये सुद्धा काय सामर्थ्य, हे स्वर कसे होते. दुर्गाबाई भागवतांनी पूर्ण पुरुष कृष्ण नावाच्या लेखामध्ये असं म्हटलंय की भगवंताच्या बासरीचे स्वर कसे होते. तर त्यांनी असं म्हटलंय, दुर्गाबाईंनी असं सांगितलं की भगवंताची बासरी याच्यामधला जो स्वर होता तो कसा होता तर किंचित दैवतावर रेललेला कोमल निषाद, किंचित दैवतावर रेललेला कोमल निषाद हा भगवंताचा स्वर होता म्हणे बासरीचा. आता आपण कुठे ऐकला नाही, पण त्यांनी जे लिहिलं तेवढं सांगितलं. असो, याप्रमाणे या भगवंताच्या त्या बासरीमधून अधरावर धरलेली ही बासरी आहे. हे काय हो म्हणजे अधरामृत आहे. हा मोठा गोड शब्द आहे. अधरामृत म्हणजे काय हो म्हणजे अधरामृत म्हणजे अधरामृत म्हणजे ओठांमधून जे स्वर बाहेर पडले ते अमृतमय होते, म्हणून ते अधरामृत आहे. अधरामधून जे स्वर बाहेर पडले ते अमृता समान होते, म्हणून ते अधरामृत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, न धरामृतम अधरामृतम. न म्हणजे म्हणजे न, म्हणजे नाही. जे धरेवर मिळणार नाही, जे पृथ्वीवर मिळणार नाही असं अमृत भगवंताच्या ओठामधून बाहेर पडलं, म्हणून न धरामृतम अधरामृतम. अशा प्रमाणे बरहापिडं नरवरवटो नटवर वपु कर्णयोग कर्णिकारम बिभृतवास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेणोरधर सुधया पूरयं गोपवृंदैर वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविशद गीत कीर्ती. या ठिकाणी भगवंताच्या गायन वेणुगीताचं विवरण करण्यात आलेले. आणि हे वेणुरव ऐकल्याबरोबर सर्वांना एवढा आनंद झाला, सगळ्या गोपिकांचं मन भगवंताकडे धावत गेलं. आणि सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, अक्षणवताम फलमिदन्न परम विदामहा. हे देवा, अक्षणवताम, अक्षणवत, अक्ष म्हणजे इंद्रिय, अक्ष म्हणजे फक्त डोळेच नाही, अक्ष म्हणजे इंद्रिय. भगवान हा अक्षाने कळणारा नाही, हा इंद्रियांनी कळणारा नाही, अतिइंद्रिय. अतिइंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी, हा अतिइंद्रिय आहे. म्हणून अक्षणवताम फलमिदम न परम विदामहा. ती म्हणते, ह्या सगळ्या गोपिका म्हणतात की आम्हाला माहीत नाही. या डोळ्यांचं पारणं फेडणारे भगवंताचं रूप आहे, ह्या कानाचं पारणं फेडणारं त्यांचे स्वर आहेत. म्हणून या जे अक्ष आहेत, इंद्रिय आहेत, ते इंद्रिय आज खऱ्या अर्थाने पावन झाले. हे इंद्रियांची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली. ज्या इंद्रियांना आपण नाव ठेवतो ते इंद्रिय भगवंताच्या या गायन ऐकल्यामुळं, स्वर ऐकल्यामुळं
रूप पाहिल्यामुळं आणि त्यांचं सौंदर्य पाहिल्यामुळं आज खऱ्या अर्थानं त्यांचं सार्थक झालं. सत्या पशूननु वयस्यैही या श्यामसुंदर भगवंताकडे पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. दामोदराधर सुधामपी गोपिकानाम याप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय की हे ऋष्यत्वचोश्रू मुमुचुस्तरवो यथार्या. या ठिकाणी भगवंत हे एकेकाला कसा अनुभव देत होते. या ठिकाणी यथार्या हा आर्य, या ठिकाणी ज्याप्रमाणे ऋषी, हे वृक्ष कोण होते तर वृक्ष म्हणजे ऋषी होते म्हणे. ते केवळ भगवंताची सान्निध्य प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित झाले, या गोकुळामध्ये प्रगटले. कशामुळं तर त्यांचं सान्निध्य भगवंताचं प्राप्त व्हावं म्हणून. आणि म्हणून भगवंताच्या या सर्व प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ही गोष्ट दिसते की जे अष्टसात्विक भाव आहे, ते अष्टसात्विक भाव भगवान कसे प्रगट करतात त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. की भगवंताकडे पाहता क्षणी, कृष्णाकडे पाहताना इतकी तल्लीनता येते, त्यांचे वेणू ऐकताना इतकी तल्लीनता येते. सगळ्या गोपिका म्हणतात, अगं आमचं काय घेऊन बसली, आपण तर माणसं आहोत, आपण तर मानव आहोत, परंतु झाडांना सुद्धा भगवंताकडच्या नुसत्या वेणूचा स्वर ऐकला की अंगावर रोमांच उभे राहतात म्हणे. आता रोमांच उभं राहणं हा एक अष्टसात्विक भावापैकी एक भाव आहे. या रोमांच उभे राहतात, आपल्या तर राहतीलच, पण झाडांच्या सुद्धा अंगावर रोमांच उभे राहतात. हा अष्टसात्विक भावापैकी एक भाव त्या भगवंताच्या वेणूतून प्रगट होतो. त्याचप्रमाणे देव्य विमानगते स्मरणनुसार आपलेच जाऊ द्या, परंतु आकाशात ज्या देवता येतात भगवंताचं गायन ऐकण्यासाठी, सगळ्या देवांच्या स्त्रिया देवता आकाशामध्ये येतात आणि त्यांना स्वतःला आपल्या वस्त्राचं देखील भान राहत नाही, इतक्या भगवंताचं हे वैशिष्ट्य, या स्वरांचं वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे गावश्च कृष्ण मुखनिर्गत वेणुगीत या ठिकाणी त्यांनी वर्णन केलंय की भगवंताच्या केवळ गायनाचा परिणाम एवढा आहे की या वामन पंडितांनी वर्णन केलंय भगवंतांनी कशा पद्धतीने गायन केलं आणि त्या गायनाचं वैशिष्ट्य काय होतं तर गावश्च कृष्ण मुख निर्गत वेणुगीत. भगवंत जेव्हा गायन करायचे, भगवंत जेव्हा वेणू वाजवायचे, तेव्हा त्यांच्या स्वराचा अनुभव घ्यावा किंवा स्वर इकडे तिकडे जाऊ नये. पहा, गंमत अशी आहे की सगळ्या गायी भगवंताचे गायन ऐकत होते. सगळ्या गायी, सगळे वासरं भगवंताच्या मुरलीनाद भगवंताचा ऐकत होते. आणि या मुरलीनादातला नाद म्हणजे जणू काही रस आहे असं समजा. हा नाद म्हणजे मोठा माधुर्य रस आहे. हा रस खाली पडू नये, हा सुंदर अशा प्रकारचा रस भगवंताच्या स्वरूपातला, भगवंताच्या मुखातून निर्माण प्रगट झालेला हा रस खाली पडू नये म्हणून त्यांचे गायींचे कानं हे आपण ज्याप्रमाणे कर्दळीचे पानं असतात त्याप्रमाणे असतात. आणि कर्दळीचे पान न उमललेले किंवा कमी उमललेले जे असतात ते जसे एका पुंगळीसारखे दिसतात, त्याप्रमाणे ह्या सगळ्या गायी आपले कानं वरती उचलून घ्यायचे, याचं वर्णन वामन पंडितांनी केले. ते ऐकण्यासारखं आहे. वामन पंडित असं म्हणतात, उचलुनी श्रवणे श्रवणामृता. श्रवण म्हणजे कान. उचलुनी श्रवणे श्रवणामृता. पशुपिती रस जीवन जो मृता. जवळी दूरी ही वृंद अवो असो वा. मधुवनी हरिजेथ उभा असो. याप्रमाणे उचलुनी श्रवणे श्रवणामृता. पशुपिती रस जीवन जो मृता. ते आपले कान असे उचलायच्या आणि त्यामध्ये तो रस पडेल, कारण तो रस बाहेर पडता कामा नये, तो रस सांडता कामा नये म्हणून तो रस आपल्या कानामध्ये घ्यायचा म्हणे सगळ्या गायी. आणि आता तो कानात गेलेला रस खाली नाही पडणार, कारण श्रवण उचललेले आहेत, कानं उचललेले आहेत, कानं उभे केलेले आहेत आणि टवकारलेले आहेत, त्यामुळं तो रस त्याच्यात जायचा. आणि हा रस कुठे जात असेल, हा रस हृदयामध्ये जायचा, त्यांच्या अंतःकरणात जायचा, त्याच्यातून तो दुधामध्ये मिसळायचा. काय वर्णन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे शास्त्रीय आहे. आज देखील लोकांनी प्रयोग केलेत की ज्या गायींच्या तिथे सुंदर अशा प्रकारचं गीत चाललेलं असतं, गायन चाललेलं असतं, ती गाय भरपूर दूध देते. आणि जिथे वाईट अशा प्रकारचे आवाज चाललेले असतात, मोठे अशा प्रकारचे आवाज चाललेले असतात, दचकणारे आवाज चाललेले असतात, तिथे मात्र गायी कमी दूध देतात. असा आजचा शास्त्रीय अनुभव आहे. ते ज्याची त्यांनी तो पाहावा. मातृस्तनीचे रसान नाते. आणि मग हे सगळे वासरं या गाईला जेव्हा गाईचं दूध प्यायचे, तिच्या आचळाला जेव्हा झटायचे, त्यावेळेला
ते वासरांना देखील भगवंताच्या गायनाचा इतका नाद लागलेला होता की वासरं गायनामध्ये तल्लीन व्हायचे. इकडं दूध पिता पिता ते दूध पिताना गायन ऐकायचे. आणि मग हे दूध ते दूध कोणतं आहे? हे गाईच्या या आचळामधून आलेलं दूध आहे. आणि त्या दुधामध्ये भगवंताच्या स्वरांचा संगम झालेला आहे, भगवंताच्या मुरली नादाचा संगम झालेला आहे. असं हे दूध आहे. आणि हे दूध ते पिता पिता त्यांच्या मातृस्तनाचे रसान नाते, तो होय वेणुध्वनिकान नाते, गळे गिळेना पैवासुराते, आश्चर्य वाटे गगनी सुराते. आणि ते दूध ते पिऊ शकत नव्हते, ते बाहेर पडायचं. का? तर त्यांचं लक्ष भगवंताच्या वेणुवादनाकडे होतं. म्हणून मातृस्तनाचे रस आन नाते, तो होय वेणुध्वनिकान नाते. गळे गिळीना, गळे गिळेना, गळ्यातून जात नव्हता म्हणे ते दूध. का? तर गळ्यामधून भगवंताच्या स्वरांचा सगळा आविष्कार होत होता. याप्रमाणे मोठं सुंदर विवरण त्यांनी केलेलं आहे. गावश्च कृष्ण मुख निर्गत वेणुगीत, पीयूषमुत्तमभि कर्णपुटै पिबंत्या. याचाच अनुवाद वामन पंडितांनी केलेला आहे. त्याप्रमाणे भगवंताच्या या अलौकिक गीताचं वर्णन केलं. आणि नदी, नदी काय ते म्हणतात, नद्यस्तदा तुबधार्य मुकुंद गीत, मावर्त लक्षित मनोभव भग्न वेगा. या ठिकाणी कृष्णाचं गीत ऐकताना, कृष्णाची वेणू ऐकताना दृशाशु कला स्पृशंत्या, डोळ्यातून अश्रू येत होते. हा अश्रुपात हा देखील अष्टसात्विक भावापैकी एक भाव आहे. जसा अंगावर रोमांच उभे राहणे, त्याचप्रमाणे अश्रुपात होणे. तिसरा भाव कोणता आहे? स्तंभ भाव हा एक आहे. तो स्तंभ भाव कुठे व्यक्त केलाय? तर नद्यस्तदा तुबधार्य मुकुंद गीत. थांबत प्रवाह यमुनेचा आवर्त देखील थांबत होता. भगवंताची जेव्हा वेणू चालायची तेव्हा या यमुनेचा जो प्रवाह आहे तो देखील स्तंभित होत होता. म्हणजे हा स्तंभ भाव या ठिकाणी प्रगट झालेला आहे. म्हणजे भगवंताच्या नुसत्या वेणुगीताने अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी विवरण त्यांनी असं केलेलं आहे की आलिंगन स्थिती स्थगित मूर्मी भुजैर्मुरारे. भगवंतांच्या केवळ वंशी ध्वनी ऐकल्याबरोबर, त्यांच्या भगवंताच्या या वेणूचा स्वर ऐकल्याबरोबर या यमुनेच्या तरंगामध्ये एक तरंग निर्माण व्हायचे. आणि जणू काही भगवंताचा स्पर्श तो झालाय, भगवंताचा स्पर्श, भुजस्पर्श आपल्याला झालाय, त्यांनी आलिंगनच दिलंय असं त्यांना वाटायचं. आणि याप्रमाणे भगवंताच्या मंद मंद मनु गर्जति मेघम गृह्णन्ति पादयुगलम कमलोपहारः. त्याचप्रमाणे भगवंताच्या अलौकिक या वेणुगीतेचं वर्णन करता करता त्यांनी असं वर्णन केलंय की भगवंताच्या केवळ वेणूच्या नादात तल्लीन झालेले नवविधा भक्ती करतायत. सगळ्या निसर्गच नवविधा भक्ती करतोय. आता या ठिकाणी काही वर्णन वेणुगीतातलं मी घेणार आहे आणि काही वर्णन युगुळ गीतातलं घेणार आहे, कारण तशा प्रकारचं एक सुंदर संमिश्रण या वामन पंडितांनी केलंय. या ठिकाणी भगवंताच्या नादामध्ये संपूर्ण निसर्ग कसा एकरूप झाला, निसर्ग देखील नवविधा भक्ती करतो, याचं मोठं सुंदर विवरण या ठिकाणी केलेलं आहे. ते मला सांगावंसं वाटतं म्हणून मी सांगतोय. या ठिकाणी कृष्ण आणि मेघ दोघेही काळ्या रंगाचे आहेत असं त्यांनी म्हटलंय. कृष्णही काळ्या रंगाचा आहे आणि मेघही काळ्या रंगाचा आहे. आणि म्हणून दोघेही आणि जगाचं जीवन आहेत, कारण मेघामध्ये जीवन आहे म्हणजे पाणी आहे, आणि कृष्णही जगाचं जीवन आहे. याप्रमाणे दोघांमध्ये साम्य आहे. आता या मेघाने दास्यभक्ती कशी केली म्हणे, तर त्यांनी छत्र धरलं भगवंतावरती, आणि या भगवंतावर छत्र धरलं, हीच भगवंताची दास्यभक्ती असं त्यांनी म्हटलेलं आहे. भगवंताची मंद मंद मनु गर्जति मेघा. आणि हा मेघ भगवंताला महदतिक्रमण शंकित चेता, भगवंताचं स्मरण करतोय म्हणे, गायन करतोय, भगवंताचे शब्द बोलतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय. कसं? तो गर्जना करतोय ना मेघ. मंद मंद मनु गर्जति मेघम, तो गर्जना करतोय, याचा अर्थ तो भगवंताचं नामस्मरण करतोय. म्हणजे ही झाली भगवंताची भक्ती. म्हणजे भगवंताच्या ज्या नवविधा भक्तीचे प्रकार आपण बघितलेले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. तेव्हा इथं भगवंताची श्रवण भक्ती, कारण तो जेव्हा मंद मंद मनु गर्जति मेघम, तो गर्जना करतो म्हणजे तो शब्द बोलतो, म्हणजे नामस्मरण करतो, आणि ऐकतो सुद्धा. सुरदमभ्यवर्षत सुमनोभेश, आणि वरतून अगदी बारीक अशा प्रकारच्या भगवंताच्या वरती तुषार टाकतो. आणि त्याचबरोबर छायाच विदधत प्रतपत्रम,
आणि भगवंतावरती छत्र धारण करतो असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवंताची कीर्तन भक्ती, त्यानंतर स्मरण भक्ती तो करतो. ही स्मरण भक्ती कोणती आहे? अहो विस्मरणच नाही आहे त्याला. तेव्हा स्मरण कधी आपण म्हणतो मला स्मरणच नाही राहिलं म्हणजे विसरलो. अहो तो विसरतच नाही तर स्मरण काय? विस्मरणच होत नाही तर स्मरण ही भक्ती आपोआपच दररोजच होते. पादसेवन भक्ती करतो कारण तो आपले जल भगवंताच्या पायाशी टाकतो. त्याप्रमाणे ही यमुना आपला प्रवाह भगवंताच्या पायाजवळ आणते. आणि वर्णन असं केलंय की झाडं जे आहेत यमुनेच्या तीरावरचे, त्या झाडांचे जे फुलं आहेत ते यमुनेमध्ये पडतात आणि त्या फुलांना ही यमुना आपल्या प्रवाहाने भगवंताच्या पायाजवळ आणते आणि ही यमुना भगवंताची अर्चन भक्ती करते, पाद सेवन भक्ती करते आणि अर्चन भक्ती करते. त्याचप्रमाणे दास्य भक्ती करते. त्याचप्रमाणे अशा प्रकारे भगवंताशी श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य या सर्व प्रकारच्या भक्तीमध्ये हे तल्लीन झालेलं विवरण त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्चन भक्ती, पुष्पांजली ती अर्पण करते, चरणावर समर्पित करते आणि शेवटी सर्वस्व अर्पून तो आत्मनिवेदन भक्ती करतो. हा ढग सुद्धा आपल्यातलं सगळं पाणी भगवंतावरती टाकतो. असं भगवंतावर थोडा थोडा पाऊस पडतो आणि म्हणजे आपल्यामधलं सर्वार्पण भगवंताची सर्वार्पण भक्ती तो करतो. त्यांनी असं वर्णन केले की भगवंताच्या नादामध्ये सगळा निसर्ग तल्लीन झालेला होता. अहो हरिणं सुद्धा थांबत होते. हरिणं देखील भगवंताच्या या स्वरामध्ये तल्लीन झालेले होते. आणि मग सामान्य स्त्रिया काय, स्त्रियांची अवस्था तर काय पाहावी. त्याप्रमाणे त्यांना रूपभान भगवंताचं, त्याचप्रमाणे कंपभाव आणि स्वेदभाव हा कसा व्यक्त झाला ते त्यांनी सांगितलंय की स्पृहयतीर वय मिवा बहुपुण्या प्रेम वेपित भुजा स्मितापा. भगवंताच्याकडे पाहिल्यानंतर हा संचारी भाव निर्माण होतो आणि आलिंगन भगवंताच्याला देण्यासाठी हात थरथर कापतात, हा कंपभाव. त्याचप्रमाणे भगवंताच्या जवळ जाताना ह्या सगळ्या तरंग रूपाने ही यमुना देखील भगवंताला जणू काही आलिंगन देते आणि तिच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा जो कंप भाव आहे तो निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे कुजगतिम गमिता नविदामहा कश्मलेन कबरम वसनम वा. मूर्छाभाव कसा व्यक्त झाला? मूर्छाभाव म्हणजे बेशुद्धी. अहो आम्हाला आमच्या अंगावरच्या कपड्यांचं देखील स्मरण नाही, वस्त्रांचं देखील भान नाही. कुजगतिम गमिता नविदामहा कश्मलेन कबरम वसनम वा. आम्हाला कबर म्हणजे वेणी घातलेलं त्याचे फुलांचं देखील भान नाही, वेणीचंही भान नाही, अहो स्वतःचंही भान नाही आणि वस्त्राचंही भान नाही. मणिधर क्वचिद गाण त्वचिदागणयन गा मालया दैत गंध तुलस्याः क्वणित वेणू रववंचित चित्ताः कृष्णमवन मनवसत गृहिण्याः. याप्रमाणे गोपिका इव विमुक्त ग्राशाः, सगळ्या गोपिका विमुक्त ग्राशाः. त्या गोपिका विमुक्त झालेल्या होत्या, ग्रहापासून देहापासून मुक्त झालेल्या होत्या आणि म्हणून या गोपिकांचं वर्णन त्यांनी केलेले. ही गोपिका कशा होत्या? तर ह्या गोपिका भगवंताशी इतक्या तल्लीन झालेल्या होत्या की त्यांना भगवंताशिवाय दुसरा विषय नव्हता. विषय तो झाला त्यांचा नारायण. याप्रमाणे तद्दर्शन स्मररुजस्तृण ऋषितेन लिंपंते आनन कुचेषु ढ्युस्तदाधिम. याप्रमाणे भगवंताच्या अस्पंदनम गतिमता पुलकस्तरुणाम, अस्पंदनम पुलकस्तरुणाम, सगळ्या वृक्षावर रोमांच उभे राहिले कृष्णाच्या नुसत्या गायनाने. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताच्या या अलौकिक वेणुगीतेचं वर्णन आणि युगुलगीताचं वर्णन, भगवंताची युगुलगीत हे जरी वाचलं आणि वेणुगीत जर पाहिलं तर आपल्याला या सगळ्या गोपिकांचं कसं तल्लीनता या कृष्णाशी झालेली होती, कृष्णाच्या मुरलीशी झालेली होती हे कळेल. आणि प्रत्येक गोष्ट भगवंताशी त्या एकरूप झालेले असल्यामुळं दंत दष्ट कवला धृत कर्णा निद्रिता लिखित चित्र मिवासन, त्यांची दशा अशी झालेली होती की स्वाभाविक नुसती बासरी ऐकल्याबरोबर त्यांना दुसऱ्या सगळ्या जगाचं भान त्या विसरत होत्या. बर्हिणस्तबक धातुपला शैर बद्धमल्ल बर्ह विडंबहा. त्याच कशाला भगवंतानी मोर मुकुट धारण केलेला असे, त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचं वस्त्र धारण केलेलं असे आणि त्या भगवंताकडे पाहण्यामध्ये त्यांचं सगळं चित्त एकरूप झालेलं होतं.
भगवंताच्या वाम बाहुकृत वाम कपोलो, भगवान कसे दिसत होते तर वाम बाहुकृत वाम कपोलो, भगवंतानी आपलं रूप कसं प्रगट केलेलं आहे, नटनागर अशा प्रकारचं हे रूप आहे. भगवंतानी आपल्या या वाकड्या असलेल्या मानेच्या जवळ आपल्या ह्या वेणूला धारण केलेलं आहे आणि वाकडा पाय, वाकडी मान आणि वाकडी कंबर, वाम बाहू कृत वाम कपोलो वल्गित भ्रूधरार्पित वेणुं कोमलांगुली भिराश्रित मार्गम गोप्य ईरत यत्र मुकुंदः, याप्रमाणे भगवंताच्या या मुकुंद स्वरूपाचं, मुक्ती देणारा तो मुकुंद, त्याचं स्वरूप या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि भगवंताच्या अलौकिक अलिकुलैर लघुगीतमभीष्ट, अलिकुलैर सगळीकडे भुंगे गुंजारव करतायत आणि सर्वत्र आनंद आहे. हा सगळा पर्यावरणाचा भाग आहे. असं आपण नव्या शब्दात सांगितलं की पर्यावरण म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे कृष्ण नुसता एकटा नाही आहे, कृष्ण हा सगळ्या पर्यावरणासह कसा उभा केला आहे भागवतकारांनी, आणि म्हणून पर्यावरणाचं महत्त्व आहे. कृष्ण हा एकटा नाही आहे, त्याच्याबरोबर गायी आहेत, वासरं आहेत, भुंगे आहेत, मयूर आहेत, त्याचप्रमाणे हंस आहेत, कारंडव आहेत, वृक्ष आहेत, बेली आहेत, फुलं आहेत आणि याच्यासोबत सगळं गोकुळ आहे. ज्याप्रमाणे या समग्र आकाशामधले ढग आहेत आणि ही नदी आहे, या सर्वांचं सुंदर विवचन या ठिकाणी केलेलं आहे. गोपिका इव विमुक्त ग्रहाशाह, आणि ह्या गोपिका कशा मुक्त झाल्या, कशा मुक्त मनाने कशा मुक्त होत्या, त्या घरामध्ये होत्या, काम करत होत्या, परंतु त्या मुक्त जीवन जगत होत्या. त्या मुक्ततेचे विवरण या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं. या दृष्टीने हे भगवंताचं जे वेणुगीत असो आणि युगलगीत असो, ह्या दोन्ही म्हणजे एकाच वेळेला आपण वेणुगीत आणि युगलगीत याचं विवरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे अस्पंदनम गतिमताम, अहो ते म्हणतात, अहो आमची तर स्थिती झालीच बासरीमुळं, परंतु पशु पक्षी जड नदी, त्याचप्रमाणे अहो पर्वत काय आणि वृक्ष काय, हे देखील या नवविधा भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत. हे देखील यांच्यामध्ये सुद्धा सात्विक भाव जागृत झालेला आहे. अस्पंदनम, अस्पंदनम जे स्पंदन करणारे नाहीत अर्थात जड आहेत, ते देखील गतिमताम पुलकस तरुणाम, त्यांना देखील अंगावरती रोमांच उभे राहू शकतात. निर्योग पाशकृत लक्षणयोर विचित्रम, आणि या मुरलीचा चमत्कार पहा, मुरली नादाचं वैशिष्ट्य पहा. भगवंताच्या या नुसत्या मुरली नादाने सगळ्यांच्यामध्ये नवा प्राण, नवा चैतन्य प्रगट झालं. ज्याप्रमाणे एवं विधा भगवतो या वृंदावनचारिणः वर्णयन्तो मिथो गोप्य क्रीडन्तस्तन्मयतां ययुः तन्मयतां तन्मनस्काः तदाकारिताः तन्मनस्काः तद्विस्मरणेन परम व्याकुलतेति तन्मनस्काः. या गोपींचं वर्णन असं केलेलं आहे की गोपिका फक्त भगवंताशी एकरूप झालेल्या होत्या, तन्मय झालेल्या होत्या. ही तन्मयता ही त्यांना खऱ्या अर्थानं मुक्त करणारी आहे. म्हणून या ठिकाणी प्रेमाने गोपी मुक्त झाल्या असं जेव्हा या ठिकाणी म्हटलंय, हे प्रेम कोणतं आहे? हे प्रेम म्हणजे केवळ नुसतं शारीरिक प्रेम नाही आहे, दैहिक प्रेम नाही आहे, क्षणिक आकर्षण नाही आहे. हे प्रेम म्हणजे सर्वस्वाचा त्याग आहे. आणि म्हणून हा प्रेम म्हणजे सर्वस्वाचा त्याग, ही त्याग भावना, सर्वस्व समर्पित करण्याची, होम करण्याची क्षमता या गोपींच्या मध्ये. म्हणून वेगी आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे. या ठिकाणी 12व्या अध्यायामध्ये सुद्धा माऊलींनी म्हटलंय की म्हणून गा अर्जुना वेगी आली प्रतिमा. मला जी गोपींची आठवण झाली त्या काळात सुद्धा, गीता सांगताना त्या काळात सुद्धा कृष्णाला गोपीची आठवण झाली का, तर गोपींनी सर्वस्वाचा त्याग केला. या त्यागासाठी प्रेम याचा आदर्श गोपिका ठरल्यात. प्रीतीचा आदर्श, भक्तीचा आदर्श, भक्तीर यथा व्रज गोपिका नाम, असं नारद भक्ती सूत्रामध्ये नारद म्हणतात. म्हणून या ठिकाणी राधा ही शुकाचार्यांची गुरु ठरली आणि राधा किंवा गोपी ह्या नारदांच्या देखील आदर्श ठरल्या. त्याचं कारण हे आहे. याप्रमाणे कात्यायनी व्रत एकदा गोपिकांनी केलं आणि सगळ्या गोपिकांनी असं विचार केला, कात्यायनी देवीला प्रार्थना केली, नंद गोपसुतम देवी पती मे कुरुते नमः. हे देवी कृष्ण आमचा पती व्हावा, अशा प्रकारची सर्वांनी प्रार्थना केली. याप्रमाणे श्रीकृष्णाने पाहिलं की अरे ह्या सगळ्या स्त्रिया, सगळ्या मुली सकाळी सकाळी या हेमंत ऋतूमध्ये गारव्यामध्ये कुठं जातात आणि आकंठ पाण्यामध्ये. त्यांनी पाहिल्यानंतर भगवंतांनी त्यांची फक्त परीक्षा घ्यायची ठरवली. या ठिकाणी चीरहरण, वस्त्रहरण जो आपण त्याचा वाईट अर्थ घेतो तसा अजिबात नाही आहे. या ठिकाणी चीर म्हणजे वस्त्र, वस्त्र म्हणजे तुमच्या वृत्ती. या ठिकाणी बाह्यवृत्ती, भगवंतांनी बाह्यवृत्तीचं हरण केलं आणि भगवंतांनी या सगळ्या गोपिकांचे वस्त्र झाडावरती नेले. आणि जेव्हा त्या
भगवंताला म्हणू लागल्या की हे कृष्णा, आम्हाला वस्त्र परत दे. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं की तुम्ही 2 हात जोडा, फक्त 2 हात जोडा, मला शरण या बस. आणि कृष्णाने त्यांना फक्त 2 हात जोडायला लावले आणि शरण्यता वृत्ती पाहिली. या ठिकाणी भगवंतानी काय पाहिलं की ह्या माझ्याशी किती एकनिष्ठ आहेत, किती एकरूप आहेत. आणि म्हणून या ठिकाणी वस्त्र म्हणजे केवळ शरण्य वृत्ती पाहिलेली आहे. वृत्ती हरण केल्या भगवंतानी, वृत्ती हरण केल्या, बाह्यवृत्ती भगवंतानी हरण केल्या. ही याच्यामधली खरी आपल्याला तत्त्वज्ञानाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून कृष्णाने या ठिकाणी यावेळेला इत्यादिष्टा भगवतालबद्ध का कुमारिका हा, आणि सर्व कुमारिकांना त्यांचे वस्त्र परत दिले. त्यानंतर भगवंतांनी यज्ञपत्नीवर कृपा कशी केली ते सांगितलंय. एकदा भगवंतांचे या खेळत असताना त्यांना लक्षात आलं की आपल्या दशम्याच विसरल्यात. कृष्ण आणि गोपाळ म्हणाले, अहो आपल्या सगळ्यांच्या दशम्या विसरल्या घरी. मग म्हणले काय करायचं, जा म्हणले शेजारी एक यज्ञ चालू आहे, त्या ठिकाणी एक यज्ञ चालू होता, त्या यज्ञाच्या तिथे जा. हा गत्पोदनम गोपा, तिथे एक सत्र चालू आहे, अंगिरस सत्र चालू आहे, तिथून मागून आणा. हे सगळे गोपाळ गेले आणि यज्ञाच्या तिथं गेले. अहो म्हणले महाराज कृष्ण उपाशीच आले, तो म्हणले त्यांच्या दशम्या विसरल्यात. आता तिथे यज्ञ चालला होता, स्वाहाकार चालला होता. इंद्राय स्वाहा इंद्राय इदंड मम, अग्नये स्वाहा अग्नय इदंड मम, प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदंड मम. याप्रमाणे स्वाहाकार, स्वधाकार, वषटकार सगळा धूर चाललेला. सगळे ब्राह्मण मोठमोठे मंत्र म्हणू लागलेले. ते म्हणले, ब्राह्मण म्हणले ए तिकडे जा म्हणले, इथं सवळ्या ववळ्यात काय लावलंय म्हणले तुम्ही, आणि कुठले कोणते पोरं आले आणि काय अन्न मागतात. अजून नैवेद्य व्हायचा आहे, वैष्णोदेव व्हायचा, जा तिकडं, मिळणार नाही तुम्हाला. सगळे पोरं परत म्हणले कृष्णा काही मिळालं नाही. कृष्ण म्हणले का मिळालं नाही, म्हणले नुसते बोलणे खावे लागले. कृष्ण म्हणले कुणीकडून गेलात, ते म्हणले समोरून. काय म्हणले वेडे तुम्ही, अहो मागून जा म्हणले. मागून, हो दुसरा एक मार्ग असतो म्हणले, दुसरा एक चोर मार्ग असतो. एक राजा रस्ता असतो आणि दुसरा चोर रस्ता असतो. चोर रस्त्याने जावं म्हणजे बरोबर काम होतं. ते म्हणले चोर रस्त्याने, हो म्हणले जा. गेल्यानंतर तिथे सगळ्या बायका नैवेद्य वाढत होत्या. सगळ्या बायकांना हे म्हणले, अहो सगळे गोपाळ म्हणले, अहो गोपाल कृष्ण या ठिकाणी वनामध्ये आलेत आणि त्यांच्या दशम्याच विसरल्यात. हो म्हणले, काय म्हणले कृष्ण आलेत आणि कृष्ण उपाशी आहेत, त्यांच्या दशम्या विसरल्यात, चला म्हणले. असं म्हणून सगळ्या बायकांनी, अहो म्हणले कृष्ण उपाशी तर मग कोण आपण जेवू शकतो, नुसत्या अग्नीमध्ये हवन करण्यात काय मतलब आहे, नैवेद्य वैष्णोदेव करण्यात काय महत्व आहे. अहो प्रत्यक्ष ब्रह्म स्वतः जर उपाशी असेल आणि ते अन्न मागत असेल तर यापेक्षा मोठा लाभ कोणता. चला सगळ्या बायकांनी भरा 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 चतुर्विधम गुण बहुगुण मन्नवादाय भाजनही, आपल्या भांड्यामध्ये ताटामध्ये सर्व प्रकारच्या चटण्या घेतल्या, कोशिंबीर घेतल्या, भाज्या घेतल्या, पदार्थ घेतले, पंचपक्वान्न घेतले आणि भरा 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 तिथून निघाल्या सगळ्या बायका. आणि तेवढ्यात एक जण ग्रस्त खाली आला. तो म्हणला काय चाललं, म्हणजे काय गडबड चालली. त्याची बायको त्याप्रमाणे सगळ्या ताट तयार करून निघाली होती. कुठे चालली का म्हणले, ती म्हणली कुठे म्हणले सगळ्या निघाल्यात. सगळ्या निघाल्यात म्हणजे काय, सगळ्यांनी उडी टाकली म्हणजे तू काय मेंढर आहेस का म्हणली, तू माझी बायको आहेस आणि माझ्या म्हणण्याशिवाय जायचं नाही, कुठेही जायचं नाही, इथंच थांब. तिला थांबवलं, जबरदस्तीने थांबवलं. यावेळेला तिचं अंतःकरण मात्र कृष्णाकडे गेलेलं होतं आणि ताबडतोब ती तिथे निष्प्राण पडली. ती सगळ्याच्या आधी तिथे पोहोचली आत्मरूपाने. आणि सगळ्या बायका म्हणाल्या, ही तर छबुबाई आपल्या मागं होती म्हणले, ती कशी काय समोर आली. आणि मग भगवंतानी पाहिलं, सगळ्यांनी आणलं. सगळ्या स्त्रियांना भगवंतानी सगळ्या स्त्रियांवर आपले उपकार केले आणि स्त्रियांना सांगितलं की हे तुम्ही एवढं मला अन्न दिलं, माझं या ठिकाणी सर्व गोपाळांचं भोजन या ठिकाणी झालं. सगळ्या स्त्रिया भगवंताला जीव घालू लागल्या आणि कृष्णाने सांगितलं तुमच्यावर खऱ्या अर्थानं मी आज कृपा केली आहे, आज तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. आणि कलियुगामध्ये स्त्रियांच्यामध्ये सगळे भक्ती वाढेल म्हणून त्यांच्यावर कृपा केली. इकडे यज्ञ वगैरे संपला, आता नैवेद्य वैष्णोदेवाची वेळ, तोपर्यंत सगळ्या बायका परत आल्या. आणि मग सगळ्या ब्राह्मणांना कळालं, अरे म्हणले आपलं चुकलंच. अहो प्रत्यक्ष ब्रह्म हे जर अन्न मागत होतं आणि आपल्याला काही कळलं नाही. आपल्या बायकांना जे कळालं ते आपल्याला कळालं नाही. या ठिकाणी श्रीकृष्णाने ही गोष्ट सांगितली आहे. या कथानकाचा खरा तात्पर्य कोणतं आहे, तर कथानकाचं तात्पर्य हे की यज्ञापेक्षा सुद्धा प्रत्यक्ष भुकेलेल्या माणसाला अन्न दिलं पाहिजे, भुकेलेल्या जीवाला अन्न दिलं पाहिजे. भगवंताला अन्न मिळतं यज्ञाच्या द्वारे, पण ते फार उशिरा मिळतं. आधी अग्नी खातो आणि अग्निमुखातून भगवंताला मिळतं, ते जरा
जरा लांबून मिळतं, पण इथे मात्र भुकेलेल्या माणसाला अन्न दिलं म्हणजे भगवंतालाच मिळाल्यासारखं आहे. हा संदेश या ठिकाणी सांगायचा आहे. आणि यज्ञापेक्षा भुकेलेल्या जीवाची आपण काळजी केली पाहिजे हे आपण सांगितलंय. इत्युक्त्वा द्विजपत्नी असता यज्ञ वाटम पुनर्गता. याप्रमाणे भगवंतांनी ही लीला केली. आणि हृदोपगुह्य विजहो देहम कर्मानुबंधनम. याप्रमाणे धिक्जन्म न श्रीविद्याम. सगळे ब्राह्मण म्हणाले, अरे अरे धिक्कार असो आमचा, आम्ही एवढं शिकलोत, आम्ही एवढं सवरलोत, आम्ही एवढं ज्ञान प्राप्त केलं, यज्ञयाग केले, आमचा धिक्कार असो. बायका मोठ्या आहेत, बायका श्रेष्ठ आहेत, त्यांना भक्तिभाव कळाला, त्यांना खऱ्या अर्थाने जीवाचं दुःख कळालं. धिक जन्म न विद्याम. या बायकांनी विद्या ग्रहण केली नाही, कुठलं ज्ञान ग्रहण केलं नाही, त्याने कुठे बहुज्ञता घेतली नाही, परंतु ते खऱ्या श्रेष्ठ आहेत. यद वयम गुरवो नृणाम स्वार्थे मुझ्यामय द्विजा. याप्रमाणे त्यांना स्वतःला पश्चात्ताप झाला, परंतु कंसाच्या भीतीमुळे ते तिथून हल्ले नाही. ज्याप्रमाणे भगवंतांनी ही एक लीला केली. आणि दिदृक्षवोप्यच्युतयो कंसात भीता न चलन. यानंतर भगवंतांनी इंद्रयागाला कसा विरोध केला, आणि भगवंतांनी इंद्रयागाला विरोध केल्यानंतर इंद्राने त्या ठिकाणी सगळ्या गोकुळाला नष्ट करण्याचा प्रयत्न कसा केला आणि तो शेवटी कसा शरण आला, या संबंधीचं जे विवरण आहे ते उद्याच्या चिंतनामध्ये करू. हरे नमः. पुंडलीकवरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.